रोहित पवार यांनी अजितदादा पवार यांचं अपघाती निधन कशामुळे झालं, कशा पद्धतीनं झालं, काय चुक्या होत्या, त्या चुक्या घडल्या, त्याच्यामुळे दादांचं जे आहे अपघाती निधन जे आहे ते झालेलं आहे. तुम्ही बघितलं ज्यावेळेस टेक ऑफ होणार होतं, मुंबईमध्ये दादा होते, दादा मुंबईवरून बारामतीला येणार होते, परंतु तुम्ही बघितलं त्यांचं जे नियोजन होतं ते नियोजन गाडीनं होतं, फोर व्हीलरमधून जाणार होते ते, परंतु काही कारणास्तव ते विमानामधून गेले. ते विमान जे आहे ते 16 वर्ष जुनं होतं विमान, आणि ते विमानाची कंपनी जी आहे त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. ते फक्त पैशाचा विचार जे आहे ते त्यांनी केला. फक्त विमान ज्या कंपनी आहे त्या कंपनीने तुम्ही बघितलं त्या कंपनीचं फक्त एकच डोकं, एकच ध्येय होतं की ते फक्त पैशाचाच विचार करत होतं, असं त्यांनी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे रोहित पवार यांनी. कारण की तुम्ही बघितलं ते विमान जे होतं ते भाड्याचं विमान होतं असं त्यांनी सांगितलेलं आहे. ते विमानाचं काय असेल भाडं, त्यांना ते विमानाचं भाडं मुंबईवरून बारामती करून ते पटनाला जाणार होतं, म्हणजेच बिहारला जाणार होतं असं सांगण्यात येतं आहे. आणि तुम्ही बघितलं, आणि ज्या कंपनी जी आहे ॲरो नावाची जी कंपनी आहे ती सगळं जे आहे ती कॅम्प्युटरवरती खालनं जे हँडल करतं, म्हणजे सिग्नल वगैरे जे आहे ते पोचवत होतं. त्या ॲरो नावाच्या कंपनीने सुद्धा एक दुर्लक्ष केलं. सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं की कसं प्रकारे दुर्लक्ष केलं की त्यांनी जे आहे ती आधी वातावरणाची माहिती जी आहे ती द्यावी लागते. त्यांनी सांगितलं की जे बारामतीचं आणि मुंबईचं जे आहे ते हवामान जे आहे ते धोक्याचं नाही आहे असं स्पष्टपणे सांगितलं. पण तुम्ही बघितलं बारामती ज्यावेळेस जे विमान जे आहे ते उतरलं त्यावेळेस सगळं धुकंच होतं, म्हणजे ज्या उतरच्या टेकअपच्या टायमिंगला. त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला माहिती आहे ड्रायव्हरांच्या चुकीमुळे विमानाच्या ज्या काय इंधनामध्ये काही घोळ झाला असेल वगैरे काय, त्याच्यामुळे तुम्ही बघितलं कशा पद्धतीनं दादांचा अपघाती विमानाने मृत्यू झाला. आणि हे मृत्यूची एन्क्वायरी जी आहे ती CIDकडे पोहोचलेली होती, परंतु तुम्ही बघितलं रोहित पवार यांनी सांगितलं की CID नाही, तर ही जी आहे ती तपासणी अमेरिकेच्या त्या जे पथक आहे अमेरिकेचं संशोधनाचं, जे विमान अपघात कशामुळे नक्की झाला, कोणत्या कारणामुळे झाला, त्याची चौकशी अमेरिकेची जे पथक आहे त्यांच्याकडे, आणि फ्रान्स या देशाचं सुद्धा पथक आहे त्या देशांच्याकडे त्यांनी सांगितलेलं आहे की पाठवा, आणि याची चौकशीसुद्धा चालू आहे. तुम्ही बघितलं जे दुर्घटना अतिशय गंभीर दुर्घटना होती. आणि काही असे चॅनेल आहेत बघा, ते चॅनेलवाले काही अफवा पसरवत आहेत, अजितदादा जिवंत आहेत, अजितदादा तिथं थांबलेत, ते म्हणजे काही अफवा उठवत आहेत. तो चॅनेल कुणी बघूच नका. त्या चॅनलचं नाव मी सांगू शकत नाही, परंतु सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तो एक चॅनेल आहे, तो व्ह्यूजसाठी काय करत आहे, अजितदादांच्या खोट्या बातम्या ज्या आहेत त्या पसरवत आहेत. या अफवांना बळी पडू नका, आणि त्यांना एकच विनंती आहे की अजितदादांच्या विषयी खरंच चुकीच्या बातमी पसरवू नका. जे झाले सगळ्या महाराष्ट्राने बघितले, परंतु तुम्ही बघितलं अजूनही लोकांना विश्वास नाही की अजितदादा जे आहेत ते आपल्यातून निघून गेलेले आहेत. परंतु तुम्ही बघितलं कशा पद्धतीनं यात ही दुर्घटना घडली, अत्यंत निंदनीय आहे. आणि रोहित पवार यांनी सांगितलेलंच आहे की या अमेरिका आणि फ्रान्स या ज्या दोन पथकं आहेत त्यांची जांच एजन्सी त्यांच्याकडे जे आहेत ते सोपवावीत, आणि जो ब्लॅक बॉक्स आहे त्याचंसुद्धा अजून रहस्य उलगडलेलं नाही आहे. आणि तुम्ही बघितलं काही ममता बॅनर्जी असतील त्या बंगालच्या मुख्यमंत्री, त्यांनीसुद्धा सांगितले की हा एक अपघात जो आहे तो विमान अपघात तो घडवून आणलेला आहे की काय, याच्याबद्दलसुद्धा अपडेट आता हळूहळू समजायला लागलेला आहे. परंतु तुम्ही बघितलं एक जे अजितदादा यांचा जो घात असा केला आहे, लोकांना खूप असं वाटतं आहे की घातच केला आहे की काय, म्हणजे हा जो अपघात जो आहे तो विमान अपघात घडवून आणला आहे की काय, याच्याबद्दल अजूनही चौकशी चालू आहे. जांच एजन्सी ते ज्या आहेत त्या काम करत आहे त्याच्यावरती. परंतु आता ज्यावेळेस ब्लॅक बॉक्स ज्यावेळेस उघडेल समोर येईल त्यावेळेसच समजेल की नक्की कशामुळे हा जो अपघात झालेला आहे तो कशामुळे झालेला आहे. आणि तुम्ही बघितलं जो विमानाचा एक पायलट होता, तो पायलट जो होता तो व्यसनाधीन होता, दारूचं व्यसन होतं त्याला, तरीही त्याला का बसवलं त्या ड्रायव्हिंगवरती, म्हणजे त्या विमानाच्या पायलटमध्ये त्याला एंट्री देण्यात आली, ह्याचासुद्धा एक प्रश्न निर्माण होतो आहे. कारण की तो जो आहे तो पायलट होता, दुसरा एक पायलट होता, तो थायलंडवरून आलेला होता.
तो थायलंडच्या ज्या बाकीच्या ज्या मोठमोठ्या ज्या एअरलाईन्स आहेत, त्या विमानाच्या कंपन्या आहेत, त्या ठिकाणी पायलट जे असतात त्यांना जे आहेत ते ड्रिंक्स पुरवली जाते, दारू पुरवली जाते. तर मी बघितलं आणि त्याची चाचणीसुद्धा ड्रायव्हरची केलेली होती. तो दारूच पिलेला होता असं सांगण्यात येते. बघूया आता जे काय आहे ते आता हळूहळू सगळं समजायला पुढे येत आहेत. आणखीन जर काय असेल अपडेट तर तुम्हाला तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करू.